अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या नवीन स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही एकदा नक्कीच सबस्क्राईब करा. माणसाच्या आयुष्यात सर्व काही एकाच वेळी घडत नाही, कारण प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ ठरलेली असते आणि जो माणूस या वेळेचा आदर करायला शिकतो, जो काही न करता संयमाने स्वतःवर काम करत राहतो, तोच शेवटी त्या योग्य क्षणी आपल्या परिश्रमाचं फळ अनुभवतो. कारण स्वामी समर्थांचा असा संदेश आहे की घाईघाईमध्ये घेतलेले निर्णय मनाला थकवतात, पण संयमाने घेतलेले निर्णय आयुष्य घडवतात. आणि म्हणूनच प्रत्येक क्षणी शांत राहून स्वतःवर विश्वास ठेवून आणि स्वामींचं स्मरण करत पुढं जाण्याची खरी ताकद आहे. स्वामी भक्तांनो, जे काही जीवनामध्ये तुम्हाला करायचं आहे ना, ते स्वामींचं नाव घेऊन करा, स्वामींचा संदेश ऐकून करा. कारण स्वामी महाराज भक्तांच्या आयुष्यामध्ये भक्तांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. जोपर्यंत स्वामींचा संदेश आपण ऐकतो आहोत तोपर्यंत आपल्या मनाला ऊर्जा मिळत राहते. कारण स्वामींच्या स्मरणातून स्वामींचा जो शब्द आपल्या कानावर पडतो त्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला सकारात्मकता मिळत असते. आणि आपल्याला हेही जाणवतं की स्वामी आपल्या आजूबाजूलाच आहेत, आपलं रक्षण करत आहेत आणि सदैव भक्तांच्या पाठीशी सुद्धा आहेत. म्हणून स्वामी महाराजांचा प्रत्येक संदेश रोज ऐका. स्वामी भक्तांना म्हणूनच लगेच कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. आपल्याला नेहमी असं वाटतं की जे काही आपल्याला हवं आहे ते लगेच मिळावं, पण आयुष्याचं खरं सौंदर्य हे प्रतीक्षेत लपलेलं असतं. कारण त्या प्रतीक्षेतच माणूस स्वतः घडवतो, स्वतःला समजून घेतो आणि स्वतःला अधिक मजबूत बनवतो. आणि जेव्हा माणूस योग्य क्षण शोधण्याच्या परिस्थितीमध्ये येतो तेव्हा तो केवळ यश अनुभवत नाही, तर त्या यशाला टिकवण्याची पात्रताही तयार झालेली असते. आणि हाच स्वामींचा संदेश आहे की फक्त मिळवण्यासाठी घाई करू नकोस, मिळालेलं टिकवण्याची तयारी कर. कारण टिकून राहणं हीच खरी शक्ती आहे. एखादी गोष्ट आपल्याला मिळते सुद्धा, परंतु ती आयुष्यामध्ये टिकवणं हे सर्वात मोठं आपल्या समोरचं कठीण समस्या असते. एखादी गोष्ट आपल्याला मिळवली परंतु त्या गोष्टीची योग्य ठेप ठेवणं, योग्य प्रकारे तिला सांभाळणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. संयम ही कमजोरी नसते, तर ती एक शक्ती असते जी माणसाला योग्य क्षणाची वाट पाहण्याची, चुकीच्या गोष्टींना नकार देण्याची आणि स्वतःच्या मार्गावर ठाम राहण्याची क्षमता देते. आणि जो माणूस ही शक्ती आत्मसात करतो त्याला बाहेरच्या गोंधळाचा काहीच परिणाम होत नाही, कारण त्याच्या आत एक स्थिरता तयार झालेली असते जी त्याला सतत योग्य दिशेने नेत राहते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा तुझ्यासाठी अपयश नसतो, तर तो एक संकेत असतो की तू अजून काहीतरी शिकायचं आहे, अजून काहीतरी सुधारायचं आहे. आणि जो माणूस या संकेताला समजून घेतो तो नाराज न होता स्वतःला अधिक सूक्ष्म बनवतो. तोच शेवटी योग्य वेळ आल्यावर पूर्ण तयारीने उभा राहतो आणि त्याच क्षणी त्याला जाणवतं की स्वामींची कृपा कधीच उशिरा नव्हती, ती फक्त योग्य वेळी प्रकट होत होते. स्वामी महाराज उशीर करतात असं आपल्याला वाटतं, पण असं अजिबात नसतं. स्वामी महाराज आपल्याला तयार करत असतात. भक्त जेवढा तयार होत असतो तेवढंच भक्त गोष्टींना समजून घेऊ शकतो. एखादी गोष्ट जर भक्ताच्या भल्यासाठी होत असेल परंतु ती गोष्ट भक्ताला आवडत नसेल तर भक्ताला असं वाटतं की हे चुकीचं होतं, यामध्ये माझा काहीच फायदा नाही, हे माझ्या विरोधामध्ये होतं. परंतु योग्य वेळ आल्यानंतर भक्ताला कळतं की हे त्याच्या विरोधात नव्हतं, तर हे त्याच्या चांगल्यासाठी होतं. म्हणून योग्य वेळेची वाट बघा. तू जितका संयम ठेवशील तितकीच तुझी दृष्टी स्पष्ट होत जाईल. कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमी गोंधळ निर्माण करतात, पण शांत मनाने घेतलेले निर्णय आयुष्याला दिशा देतात. आणि ही शांतता तेव्हाच येते जेव्हा तू बाहेरच्या परिस्थितीवर नाही तर स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवायला शिकवतोस. जेव्हा आपले विचार शुद्ध असतात, आपले विचार
सकारात्मकतेने विचार करत असतात तेव्हा नक्कीच आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं घडते असं आपल्याला वाटत असतं. परंतु तेच विचार जेव्हा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर करतात, नकारात्मक विचार आपण करतो, तेव्हा सर्व काही वाईटच सुरू आहे असं आपल्याला वाटत असतं. म्हणून बाहेरच्या गोष्टींवर जास्त काही अवलंबून आहे स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या मनावर. जेव्हा आपण आतून मजबूत होतो, आतून कणखर होतो, आतून योग्य विचार करू लागतो, तेव्हा बाहेरचं जगही आपल्याला सकारात्मक वाटायला लागतं. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा व कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुमची अशी सेवा करणार आहे असं नक्कीच टाईप करा. स्वतःवर काम करणं ही एक शांत प्रक्रिया जी बाहेरून कोणालाही दिसत नाही, पण आतून ती माणसाला पूर्णपणे बदलून टाकते. आणि जो माणूस या प्रक्रियेत संयम ठेवतो, जो परिणामाची घाई करत नाही, तोच शेवटी इतका मजबूत बनतो की कोणत्याही परिस्थिती त्याला डगमगू शकत नाही. स्वामींचा एक गूढ पण खरा संदेश आहे की जे तुझ्यासाठी योग्य आहे ते तुला मिळणारच आहे, पण ते मिळवण्यासाठी तू योग्य बनणं गरजेचं आहे. आणि ही योग्यता संयम, शिस्त आणि सातत्य यातून तयार होते. म्हणूनच घाई करण्याऐवजी स्वतःला घडवण्यावर लक्ष देणं हेच खऱ्या यशाचं रहस्य आहे. तू ज्या गोष्टीची वाट पाहतोयस ती कदाचित अजून दूर वाटत असेल, पण त्या वाट पाहण्यातही एक अर्थ आहे. कारण त्या काळातच तू तुझ्या कमतरता ओळखतोस, तुझ्या ताकदी वाढवतोस आणि स्वतःला त्या गोष्टीसाठी तयार करतोस. आणि जेव्हा ती गोष्ट तुझ्या आयुष्यात येते तेव्हा तू फक्त आनंदी होत नाहीस, तर तिचं मूल्यही समजून घेतोस. शांतपणे पुढं जाणं ही एक अशी सवय आहे जी सुरुवातीला कठीण वाटते, पण हळूहळू तीच तुझी ओळख बनते. कारण जो माणूस गोंधळातही शांत राहू शकतो, तोच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते सगळं एका प्रक्रियेचा भाग आहे. आणि जर तू या प्रक्रियेला विरोध करण्याऐवजी तिला समजून घेतलं, तिच्यावर विश्वास ठेवला आणि स्वतःला घडवत राहिलास, तर एक दिवस तुला जाणवेल की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य कारणासाठीच घडली होती. आणि त्या क्षणी तुला स्वामींच्या कृपेची खरी जाणीव होईल. आयुष्य ही धावण्याची शर्यत नाही, तर आयुष्य समजून घेण्याची, स्वतःला घडवण्याची आणि योग्य क्षणाची शांतपणे वाट पाहण्याची एक सखोल प्रक्रिया आहे. आणि जो माणूस या प्रक्रियेचा अर्थ समजून घेतो, तो माणूस कधीच घाई करत नाही. कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक गोष्ट त्याच्या योग्य वेळेतच घडणार आहे. आपण अनेकदा बाहेरच्या गतीकडे पाहून स्वतःला घाई करायला भाग पडतो, इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करतो आणि मग मनात अस्थिरता निर्माण करतो. पण स्वामी समर्थांचा एक अत्यंत गूढ असा संदेश आहे की तुझा मार्ग वेगळा आहे, म्हणून तुझी वेळही वेगळी असेल. आणि जेव्हा तू ही गोष्ट मनापासून स्वीकारतोस ना, तेव्हा तुझ्यात एक शांतता निर्माण होते जी तुला बाहेरच्या कोणत्याही गोंधळाने विचलित होऊ देत नाही. संयम हा केवळ थांबण्याची क्रिया नाही, तर संयम म्हणजे एक जाणीव आहे की मी जे करत आहे ते योग्य आहे आणि त्याचं फळ योग्य वेळीच मिळणार आहे. म्हणून जो माणूस संयम ठेवतो तो कधीच निराश होत नाही, कारण त्याचा विश्वास परिणामावर नसतो तर प्रक्रियेवर असतो. आयुष्यातील अनेक विलंब, अनेक अडथळे, अनेक प्रतीक्षा या अपयश नसतात, त्या आपल्याला अधिक मजबूत, अधिक सक्षम आणि अधिक जागरूक बनवण्यासाठी असतात. आणि जो माणूस या प्रतीक्षेतून स्वतःला घडवतो तोच योग्य क्षणी आपल्या आयुष्याचा खरा अर्थ समजून घेतो. स्वामींचा आणखी एक गूढ संदेश असा आहे की तू जे शोधतो आहेस ना, ते तुला योग्य वेळीच मिळणार आहे, पण त्यासाठी तू योग्य बनणं गरजेचं आहे. आणि ही योग्यताच संयम, शिस्त आणि शांत प्रयत्न यातून तयार होते. म्हणूनच घाई करून काही मिळवण्यापेक्षा स्वतःला तयार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळे एक साखळी आहे, एक प्रक्रिया आहे. आणि जर तू त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवायला शिकलास तर तुला प्रत्येक गोष्टीमागचा अर्थ समजायला लागतो. कारण प्रत्येक अनुभव तुला काहीतरी शिकवतो, प्रत्येक थांबा तुला काहीतरी शिकवतो.
आणि प्रत्येक प्रतीक्षा तुला काहीतरी घडवते. शांत राहणं ही कमजोरी नाही, ती एक अशी शक्ती आहे जी तुला योग्य निर्णय योग्य क्षणी घेण्याची क्षमता देते. आणि हीच क्षमता तुला इतरांपेक्षा वेगळं बनवते. लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्य आपली परीक्षा घेत असतं ना, तेव्हा चांगले दिवसही वाईट वाटत असतात. परंतु जेव्हा ती परीक्षा संपते तेव्हा माणसाला कळतं की आयुष्य जगणं हे सर्व काही आपल्या हातात आहे. आपण जसा विचार करतो ना तसं आपलं आयुष्य घडत असतं. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगत असताना माणसाने कुठल्याही प्रकारे घाई करू नये. जी प्रतीक्षा आपल्याला स्वामी महाराज देतात ना, ती आपल्या भल्यासाठीच असते. म्हणून काही काळ वाट पाहावी लागली तरी चालेल, परंतु घाई करू नका. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक टप्प्यावर असं काही अनुभव असे काही विचार आपल्याला मिळणार आहेत ना, ज्याने आपलं आयुष्य बदलून जाणार आहे. स्वामी भक्तांनो, जिथे आवश्यक आहे तिथे थांबलंच पाहिजे. जिथं आवश्यक आहे तिथून निघूनच गेलं पाहिजे. जिथं आवश्यक आहे तिथे मुक्काम केलाच पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज तुम्हाला काही वेळेला थांबायला शिकवतात, काही वेळा पुढं जायला शिकवतात. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी योग्य गोष्ट नेमलेली आहे. त्यामुळे जे सर्व काही होतं आहे ते एका वेळेप्रमाणे होतं आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीवर शंका घेऊ नका किंवा कुठल्याही गोष्टीसाठी घाई करू नका. जे होणार आहे ते योग्य वेळेतच सर्व काही होणार आहे. जे आपल्या हातात आहे ते आपण करायचं, जे आपल्या हातात नाही ते परमेश्वरावर सोपवून द्यायचं. आपण जिथे आहोत ना तिथे पोचण्यासाठी अनेकांना कितीतरी कष्ट करावे लागतील, परंतु आपण जिथे आहोत त्या परिस्थितीची कदर करा. आपल्याला 2 वेळचं अन्न मिळतं आहे, आपल्याला शांत झोप मिळते, आपल्याला जास्त काही काम करावं लागत नाही, यातच आपलं सुख आहे. अनेकांना रोजच्या जेवणासाठी रोज काम करावं लागतं. जर त्यांनी काम केलं नाही तर त्यांना संध्याकाळी जेवण मिळत नसतं. अशा प्रकारे काही लोकांचे हाल असतात. परंतु काही लोकांचं सर्व काही चांगलं असूनही त्यांना नवीन काहीतरी मिळवण्याची जी अपेक्षा आहे ना, ती त्यांना दुःखामध्ये ढकलत असते. म्हणून जे मिळतंय, जे आहे त्यामध्ये समाधान मानायला शिका. स्वामी भक्तांनो, आपल्याला जे मिळवायचं आहे त्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्न आणि पूर्ण विश्वास गरजेचा असतो. ज्यांना प्रामाणिकपणे काम करायची सवय आहे ते कधीच कुठल्याही गोष्टीसाठी तक्रार करत नाही, कारण त्यांना प्रत्येक गोष्ट प्रयत्न करून काम करून मिळवायची असते. अनेकांना कुठलेही प्रयत्न न करता गोष्ट हवी असते, तेच परमेश्वराकडे तक्रार करत असतात. तुम्ही जी शांतता ठेवता, जी प्रतीक्षा तुम्ही करता, ज्यावेळेस तुम्ही शांत डोक्याने कुठलाही निर्णय घेता तेव्हा त्याचा फायदा अनेक पटीने आपल्याला भविष्यात होत असतो. म्हणून जीवनामध्ये शांतता ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला एक संधी मिळते तेव्हा त्या संधीचं सोनं करणं हे आपलं काम असतं. कारण परमेश्वर योग्य वेळ आल्यानंतर भक्ताला योग्य संधी देत असतात. परंतु जो भक्त त्या संधी गमावतो ना, त्यांना स्वामी महाराज पुन्हा एकदा संधी देत असतात. परंतु पुन्हा ही संधी गमावली तर आयुष्य तरी काय करणार आहे? कारण स्वामी महाराज तुम्हाला संधी देतात, परंतु त्या संधीचा फायदा तुम्ही घेत नाहीत. स्वामी भक्तांनो, परमेश्वर जे देतात ते आपल्या वाईटासाठी कधीच नसतं. म्हणून परमेश्वर जे देतात ना त्याचा आनंदाने स्वीकार करा. कारण परमेश्वर जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपलं काहीच वाईट होणार नाही, यावर नक्कीच विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या चांगल्यासाठीच असेल. स्वामी महाराज कधीही तुमचं वाईट करणार नाहीत. तुम्हाला जे देतील सर्व काही तुमच्या कल्याणासाठीच असेल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने प्रत्येक भक्ताचं चांगलंच होणार आहे, कोणाचं वाईट होणार नाही. सर्व काही आयुष्यामध्ये मिळणार आहे, फक्त योग्य वेळ
येणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत भक्त एखाद्या गोष्टीसाठी तयार नसतो तोपर्यंत परमेश्वर कधीही भक्ताला ती गोष्ट देत नाही. कारण ती गोष्ट देऊनही भक्ताच्या हातून निसटून जाणार असते. म्हणून योग्य वेळ आल्यानंतर भक्त पूर्णपणे तयार झाल्यानंतरच ती गोष्ट परमेश्वर भक्तापर्यंत पोहोचवत असतात. म्हणून कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी अगोदर त्यासाठी पात्र व्हा, मगच त्या गोष्टीची अपेक्षा करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र असाल आणि त्या गोष्टीसाठी योग्य प्रामाणिक प्रयत्न कराल तेव्हा ती गोष्ट परमेश्वराला तुम्हाला द्यावीच लागेल. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर स्वामी संदेश तुमच्या कल्याणासाठीच पाठवला गेला होता. हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब जर चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.